पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम श्री चरण संता जिया त्यांच्या कृपा अनेक देता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पिटे तटे भीमारथ्यम वरम पुंडरीकाय दातुंद्र मुनींद्रे समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम वै पांडुरंग आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरुचे ती नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाई एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवर्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची जगदुद्धारा लागी धरिले अवतार मिळविला परिवार शिदाईचा परिमळाची धाव बरोबर उडी तैशी तुझी गुढी लागू प्रस्तुत प्रसंगी हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्त्याचा असा आज महान पर्वकाळ आहे. कोणता पर्वकाळ आहे? सगळ्या संताचा आवडीचा व्रत म्हणजे एकादशी व्रत आणि आज उत्पत्ती एकादशी ह्या महान पर्वकाळावर आणि आता हे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह समाधी सोहळ्या निमित्त काहीतरी निमित्त पाहिजे. निमित्ता वाचून होऊ शकत नाही. म्हणून शास्त्रकाराने नित्यकर्म आणि नैमित्य कर्म असे ठरविलेले आहेत. तर बाकीचे जाऊ द्या. नित्यकर्म आहे, नैमित्य कर्म आहे, प्रायश्चित कर्म आहे, सकाम कर्म आहे, निष्काम कर्म आहे. हे कर्माचे प्रकार आहेत. पण नित्यकर्म आणि नैमित्य कर्म केलंच पाहिजे शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून ह्या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. कुण्या निमित्तानं? म्हणजे समाधी माऊलीच्या समाधी सोहळ्या निमित्त. मग त्याला निमित्त काय? आणि ते निमित्त असं आहे. आणि ह्या ठिकाणी मंदिराचं किंवा स्थापना माऊलीचं होऊन 5 वर्ष आहे. तारीख 5 महिना 5 तारीख 5 महिना 5 आणि वर्ष 25 आणि हे 5 म्हणजे माऊलीचा 5वा दिवस आज सप्त्याचा. बघा, तारीख 5 महिना 5 सप्त्याचा दिवस 5 वर्ष आणि 5 ह्या पर्व काळावर आणि ही सेवा ह्या ठिकाणी आपल्याला त्या माऊलीच्या कृपेने प्राप्त झालेल्या आहे.
आणि अगोदर हे सोहळा कुठं चालतो? आळंदी. 750 वर्ष माऊलीच्या आणि जन्मशकेला किंवा जयंतीला किंवा पूर्ण त्यांच्या समाधी सोहळ्याला 750 वर्ष होऊन गेले. आणि समाधी सोहळा संताचा सोहळा असतो मरणाचा किंवा समाधीचा. आणि आमचं तुमचं रडायचं का? आळंदी हे गाव पुण्यभूमी. देवताचे नाम सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. तो सुख सोळा काय वाण. विमानाची दाटी पुष्पाच्या वर्षावर देव स्वर्गाहून. असा सोहळा त्या आळंदीमध्ये चालू आहे. आपण भजनाला सुरुवात करत असताना अलंका ग्रामे पुण्यभूमी पवित्र तेथे नाम ज्ञान राजा पात्र तया आठवीचा किंवा महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी आपण भजनाला सुरुवात करत असताना म्हणून हे सोहळा इथं येण्याचं निमित्त कारण हा सोहळा चालेला सर्वत्र 3 लोकांमध्ये हा सोहळा चालतो. माऊलीचा सोहळा ज्या वेळेला समाधी घेतली त्यावेळेला 3 लोकातले स्वर्गातले कैलास ब्रह्मलोक मर्त्यलोक सगळे लोक समाधी सोहळ्याला आलेले होते. माऊलीच्या समाधी सोहळ्याला कैलासातले महादेव आले होते, ब्रह्मदेव आले होते, विष्णू भगवान तर आले होते, पंढरीनाथ आले होते, 33 कोटी देव आले होते, प्रल्हाद नारद ध्रुव हे सगळे संत सुद्धा तिथं आलेले होते सोहळ्यात.
आणि इथं म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय, त्या सोहळ्याला पाताळातले देखील आले होते. एवढा सोहळा, समाधी सोहळा, त्या माऊलीचा सोहळा आळंदीमध्ये झाला. आणि इथं आपण हा सोहळा, ह्याला निमित्त कारण आपले परमपूज्य गुरुवर्य महाराज गुरुजी, आणि त्यांना सुविच्छा निर्माण झाली. त्याला काय म्हणतात, तिथलं इथं येणं म्हणजे सुविच्छा. आणि त्या सुविच्छा निर्माण होऊन आणि त्या माऊलीला आपल्या कर्नाटक भागामध्ये, तालुक्यामध्ये, भालकी ग्रामामध्ये तळ्याच्या काठावर आणून त्याने ह्या ठिकाणी ज्याने ज्ञानदेव रचीला पाया उभारले आणि त्यांचं देवालय महाराजांनी उभा केले. विठ्ठल असं आहे. जगामध्ये सगळ्यात सुंदर देवळं कोणचे जगात? चांगले देवळं कोणचे? चुकलो. ज्या देवळानं देऊळ निर्माण करता येते ते देऊळ श्रेष्ठ आहे. आलं का लक्षात? देवळानं देऊळ बांधता येतं का नाही? देवळानं देऊळ बांधावं. कसं बांध? देह म्हणजे देवाचं देऊळ. सगळ्यात श्रेष्ठ देऊळ म्हणजे हा मनुष्य. आणि ह्या देवळाने कितीतरी देऊळ बांधता येतात. म्हणून देवळे म्हणजे नाना शरीरे त्यानंतर आहे जे जीवे शौरे, देवळाच्या गुणे देव प्रगटे. हे देवळं एकाच ठिकाणी राहतात आणि हे देवळं फिरतात. म्हणजे कोणतं देऊळ श्रेष्ठ आहे? हे देवाचे देऊळ. अंतर्बाह्य देव पाहावे अशी गेलो आणि त्यात ते देव होणे. मग कोणतं देऊळ श्रेष्ठ? मनुष्य देह हे देऊळ सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ह्या देवळानं ते देऊळ बांधलेलं आहे. विठ्ठल हे देऊळ देवानं निर्माण केलेलं आहे. पंचभूताचा हा शरीर आहे. देवाचं देऊळ आहे. याला 9 खिडक्या आहेत. किती खिडक्या? त्या देवाला काय नाही. ह्या देवळाला 9 खिडक्या आहेत. सगळं चालतं बोलतं हे देऊळ आहे. आणि ह्या देवळामध्ये आल्यानंतर देवाला ओळखता येते. आणि ते देवाला ओळखण्याकरता हे देऊळ पाहिजे. कारण ह्या देवळामध्ये सत्कर्म चालतो, पूजा चालतो, कर्मकांड चालतो, उपासना चालतो आणि ज्ञानकांड चालतो. तिन्ही घडतात. म्हणून ज्ञानकांडानं मोक्ष मिळतो. म्हणून हे देऊळ. या ठिकाणी माऊलीचं आपल्याला दर्शन झालं. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा असा आहे. सगळ्या भूतामध्ये राहणारा ज्ञानोबा आहे. तुम्ही समजतात सगळ्या भूतामध्ये ज्ञानोबा आहे. ज्ञान म्हणजेच ज्ञानोबा. सगळ्याला आपण जे खातो पितो, खारट आंबट तिखट गोड चांगलं वंगळ हे कोणाला कळतंय? ज्ञानोबाला. तुमच्यात ज्ञानोबा आहे म्हणून तुम्हाला बरं वाईट खरं खोटं सगळं कळतंय. म्हणून सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा. ह्या देवळामध्ये ज्ञानोबा आहे हे ओळखलं तर तुमच्या जन्माचं सार्थक आहे. भागवतामध्ये असे सांगितलेलं आहे, जो देवाची स्थापना करतो तो सार्वभौम राजा होतो. देवाची प्रतिमा निर्माण करून देवाची स्थापना करतो तो सार्वभौम राजा होतो. जो देऊळ बांधतो तो 3 लोकांचा स्वामी होतो. आणि जो देवाची पूजा करतो तो ब्रह्मलोक होतो. देऊळ बी बांधतो, पूजा बी करतो आणि पुन्हा स्थापना बी करतो तो देवच होतो.
म्हणजे मत समान होतो असं भागवतामध्ये उद्धवाला सांगितलेलं आहे. म्हणून महाराजांनी ह्या ठिकाणी आता तुम्हाला असं वाटल की किल्ला कोण बांधलं? राजानं बांधलं. राजा जरा तर हात दुखील आहे, गादीवर बसून राहते. बांधलं कोण? बांधणारे गोंडी बांधले, मजूर कार देणार दिले, राबणारे राबले. नाव कोणाचं? तसं म्हणू का बरं? येणारे दिले, जमीन दिले, जागा दिले, कोणी मदत केले, पण नाव कोणाचं आहे? कोण बांधले? तोंडकर गुरुजी बांधले. मग वाईट आहे का चांगला? त्यांचं नाव घेतं. आमचं कावर घेणार? आम्ही पुष्कळ राबला, आमचं कावर नाव घेणार? मग राजा बांधलाय का? त्याचा हात दुखत नाही, पाय दुखत नाही, पण राजा बांधला. तसा प्रकार आहे. म्हणून सर्वाचंच मंदिर आहे, सर्वा करताच आहे. आणि ह्या मंदिरामध्ये दाखवाय करता मंदिर नाही, दाखवाय करता नाही, उग करमणूक म्हणून नाही. ह्या ठिकाणी आल्यानंतर नविद्या भक्ती घडते, श्रवण घडते. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम, हे नविद्या भक्ती ह्या ठिकाणी घडते. म्हणून ह्या मंदिरामध्ये कितीतरी लोक पावन होऊन जातात. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जत्य हरीचे दास जन्म घेती. एक हरिदास जन्माला तर ते कुळ पावन आणि तिथलं भूमी पावन, सगळं पावन होतं. म्हणून असं पावन करण्याकरता महाराजांनी ह्या आमच्या तुमच्या उद्धाराकरता हे अशा प्रकारचं सोहळा या ठिकाणी मांडलेला आहे. आणि सोहळ्याचा 5वा दिवस आहे. आणि 5व्या दिवसाचं आणि सिद्धेश्वराचं मंदिर हे चालू आहे. 84 सिद्धाचा, किती सिद्धाचा? 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. अशा 84 सिद्ध पुरुष, सिद्ध कोणाला म्हणा? ज्यांना देहातीत अवस्था ज्याला प्राप्त झाल्या त्याला काय म्हणा? देह असून नस, म्हणजे मी देह नाही, देहाने वेगळा आहे असं ज्याला ब्रह्माकार स्वरूप प्राप्त झालेला आहे, त्याला काहीच करायचं कर्तव्य शिल्लक राहिले नाही, त्याला म्हणावं सिद्ध पुरुष. अशा सिद्धाचा 84 सिद्धाचा मेळा त्या अलंकार ग्रामामध्ये आळंदीमध्ये आहे. आणि त्या सिद्धाचा सिद्ध म्हणजे ज्ञानेश्वर. ह्या समाधी सोहळ्यात, समाधी म्हणजे आता एक एक विचार करायला गेलं, समाधी म्हणजे काय? समाधी सोहळा एवढंच म्हणतात, समाधी समाधी सोहळा समाधी. मग समाधी म्हणजे काय? समाधी किती प्रकारचा आहे? हरिपाठामध्ये कसं आहे समाधी? ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी योग्याचा आहे. चित्ताला निरोध करणं ही योग्याची समाधी आहे. आणि हरिपाठामध्ये नामाची समाधी आहे. आणि आळंदीमध्ये ज्ञानाची समाधी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वच योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. एवढेच नव्ह, जेने निगमवल्ली प्रगट केली, किंवा ज्ञानराज ज्ञानियाचा राजा म्हणती ज्ञान केवळ तुम्हाचे. पुष्कळ प्रमाणात ज्ञानेश्वर महाराज सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकार. सर्व सुख म्हणजे ब्रह्म, त्या सुखाची लहरीच म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. एकनाथ महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा दिवाळा आणि साधकांचा दर्शने हरिता सर्वाभूती सुखरूप ज्ञान.
ज्ञानी याचा शिरोमणी वंदे जो का पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी चालविली जडविंती हरविली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा रेड्यामुखी हेद बोलविला गर्व दिवसांचा हरविला शांती रूप परगटला ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णेली गीतीची तिगा विठोबाचा प्राण सका गुरु सेवेला गीजाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन कुण्या लोकाचा 3 लोकाचा जीवन म्हणजे ज्ञानोबा विठ्ठल पाचव्या दिवसाची सेवा मग पाम राशी काय थोरपण वाही पायीची वाण पाही बरी या न्यायानं सेवा आलेली आहे आणि ह्या सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांचं मंदिर आहे ज्यांचा सोहळा आहे ज्यांचे सगळं आहे त्यांचंच अभंग आहे विठ्ठल अभंगाचं निरूपण आणि तोंडेकर गुरुजींना नमस्कार करून तसेच आपले हरिभक्त परायण रामदूत म्हटल्यानंतर रामचंद्र प्रभूला बळी देण्याकरता घेऊन गेले होते कुठं पाताळ आणि ते बळी देत असताना तुमचा आराध्य दैवत कोण आहे आठवण करा कोणाला म्हणले रामाला तुमचा आराध्य देव कोण आहे बघा आता तुमची पाळी आहे आता बळी द्यायचा आहे तुमचा दैवत कोण आहे कुळदैवत त्याने म्हटले माझं कुळदैवत हनुमान आहे म्हणजे माझे कुळदैवत त्याच्याशिवाय माझं कार्य होऊ शकत मग त्यानं तिथंच बसला होता कुठं त्या देवीच्या मंदिरातच होता देवीला त्या मोरी धरून बसला होता महाराज मग त्याला लगेच प्रगट झाले आणि त्या अहिरावणाचं वध केले म्हणजे देवाचाही कुळदैवत असलेला काय तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या शिवरा असा असलेला हनुमान कोणतंही देव असेल तरी त्याला सहायता पाहिजे एकट्याचा खेळ नाही म्हणून म्हणतात स्वल्प वाटे त्याला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी गेली सांगण्यात तात्पर्य काय ह्या ठिकाणी सगळे उपस्थित माहिती आहे ना तुम्हाला ओम भूर भव स्वहा इथे 3 मग 3 लोकांमध्ये हे गायत्री भूलोक स्वर्गलोक मर्तीलोक पाताळ हे 3 लोकांमध्ये प्राप्त झालं आणि त्यांचंच हा अभंग 4 चरणाचा सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगातून आपण हे सप्ताह किती दिवसाचा आहे 7 दिवसामध्ये 7 साधनं ठेवलेले आहेत पहिले साधन कोणतं आहे तर पहिले सुरू कोण आहे कोणतं साधन उठा उठा साधू संत साधा आपुला जाईल हा उठून यावे घेशी चला जाऊ रावळाशी जळती 4 वाजता उठून काकडा म्हटलं तर पातकाच्या राशी सगळे जळून जातात त्याला काय म्हणतात मलदोषाची निवृत्ती म्हणतात परमात्मा जवळ आहे पण भेटेना का बरं भेटेना 3 दोष आहेत आपल्या म्हणून त्या 3 दोषाच्या निवृत्ती करता काकडा करायलाच पाहिजे जळती पातकाच्या राशी म्हणून प्रातकाळी नाव पवित्रची घ्यावे तेणे विसरावे जन्म मृत्यू ज्यांना प्रातकाळी लवकर उठतो ते सांगितले बा एका ठिकाणी लवकर उठे लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे म्हणून ज्यांना लवकर उठतो लवकर झोपून लवकर उठतो त्याला ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे आताचे लोक का उठले नाही शास्त्रकाराने असं नियम घालून दिलेला आहे उठल्या उठल्या काय करावं सकाळपासून उठल्यानंतर आपण काय करावं हे नियम घालून दिलेला आहे कोणतं नियम घालून गेले पहिले सुरू आपले हात जोडावं आणि हाताला नमस्कार करा उठल्या उठल्या 4:30 वाजता तरी उठावं प्रातकाळी नाव पवित्रची घ्यावे तेणे विसरावे जन्म मृत्यू म्हणून प्रातकाळी हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी कर्म दे सरस्वती कर्म ले तू गोविंदम प्रभाते करत रक्षण
आपल्या हाताला पाया पडा. कारण कराग्रे वस्ती लक्ष्मी, ह्या बोटामध्ये लक्ष्मी आहे, कर मध्ये सरस्वती आहे, कर मुले गोविंद आहे, म्हणून त्या तिन्ही देवाला नमस्कार करते. म्हणून नमस्कार करावा. कराग्रे वस्ती लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हेच पहिला सुरू नमस्कार. आणि दुसरं नमस्कार कोणचं? पृथ्वीला नमस्कार करावा. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडिले, विष्णू पत्ते नमस्तुभ्यम, पाद सप्रसम क्षमस्व मे. मी तुझ्यावर पाय ठेवतो हो, तू विष्णू पत्नी आहे, तू लक्ष्मी आहे, आणि मी तुझा पाय स्पर्श करतो, म्हणून तू मला क्षमा कर. म्हणून त्या पृथ्वीला नमस्कार करावं. अशा प्रकारे पद्धत आहे प्रातकाळचं. आणि पुण्य श्लोक राजाचं नाव घ्यावं, पुण्य श्लोक चिरंजीवाचं नाव घ्यावं. 7 जण चिरंजीव त्याचं नाव घ्यावं. अश्वत्थामा, बलिरी असो, हनुमानचे, विभीषण, कर्प, परशुरामांचे, सप्तैते चिरंजीव. 5 पतिव्रता आहेत. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. आणि अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. पंचकम समरे नित्यम महापातक नाशनम. विठ्ठल असं त्या सिरिजले जन पापा देते अनुमोदना करीते हेळन संताचे. असं कलियुग आहे. 18 इसवे पाप आणि 2 इसवे पुण्य आहे. म्हणून ह्या कलियुगामध्ये हे दोषाची खाण आहे, पण ह्याच्यात महान गुण आहे. कोणतं गुण आहे? परमात्माचं नामस्मरण हे गुण आहे. म्हणून परमात्माच्या नामाशिवाय ह्या कलियुगामध्ये उद्धार होत नाही. म्हणून नामाचा महिमा गायलेला आहे. असू द्या. हे प्रातकाळ झालं. प्रातकाळी लवकर उठावं आणि देवाचं स्मरण करावं, आई वडिलांना नमस्कार करावा, प्रार्थना करावं, ज्ञानेश्वरी वाचावी. अशा प्रकारचं नेम आपले काकड्याचं आरती करतात आणि सगळं हे पाठी उठल्यानंतर काय होतं? आरोग्य निर्माण होतं. आणि प्रातकाळ अमृत वेळ म्हणलेला आहे. म्हणून काकडा करावं, लवकर उठावं. आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या सप्त्यामध्ये काकडा पहिला साधन. दुसरा साधन म्हणजे काय? 7 ते 9, 10, 12, 11 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण. मग ज्ञानेश्वरीचा महिमा तर ते आपल्याला गायलेलंच आहे, पुष्कळ गायलेलं आहे. कोणतं? नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, 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 भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी.
हा ग्रंथ ज्ञानराजमा म्हणून ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आहे म्हणून एकत्र ओवी अनुभवावे या न्यायानं देवाच्या पुष्कळाभंग आहे. अशा प्रकारचं साच बोलाचे नवे शास्त्र संसार जिणते शस्त्र आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी ये. ज्ञानेश्वरी जर ऐकलं कानात पडले जेवढे अक्षर ज्ञानेश्वरीचे कानात पडले तेवढं यज्ञाचं फळ मिळते म्हटले. शेवटच्या अध्यामध्ये सांगितले भगवान अर्जुना जेवढे ज्ञानेश्वरीचे शब्द कानात जर पडले तितके आसोमत यत्न केल्याचे पुण्य पदरात पडते. नवे नवे सृष्टीच्या आधी कालापासून झालेले पाप सुद्धा जळून भस्म होऊन जातात. एवढं सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून तुका म्हणे ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोयी. आत्मपदीची म्हणजे आत्मज्ञान करून देणारी अशी ज्ञानेश्वरी आत्मज्ञान करून देणारी. म्हणून एक एक अक्षरांत आहे माझा रमाकांत. एकेच्या अक्षरामध्ये देव आहे. कोणत्या ज्ञानेश्वरीमध्ये जिथं गीता पारायण ज्ञानेश्वरी पारायण आहे तिथं 33 कोटी देव आहेत. सर्व तीर्थ आहेत, सर्व देवता आहेत, सर्व ऋषी आहेत, सर्व मुनी आहेत, सर्व गंधर्व आहेत. जिथं ज्ञानेश्वरी आहे तिथं पारायण आहे, तिथं सर्वत्र दोन साधन झाले. तिसरं साधन म्हणजे गाथा भजन आहे. महाराज आपले हे प्रकाश महाराज गाथा भजन करतात. काय चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्र नखाती सर्पतया. अभंग वाणी आहे. अभंग म्हणजे ज्याने अभंग भावार्थ समजून घेतला तो अभंगच होतो. म्हणून त्यांचं नाव अभंगराव ठेवलं. अभंगराव म्हणजे भंग. शरीर भंग होईल पण आत्मा कधी भंग होणार? आत्म्याला मरण नाही. आत्मा अभंगच आहे. म्हणून त्या अभंग पदवी प्राप्त करून देणारेच अभंग म्हणजे शाश्वत पद प्राप्त करून देतात. म्हणून त्याला अभंग नाव ठेवलेलं आहे. असं अभंग गाथा पारायण आहे तिसरं साधन. चौथा साधन कोणतं आहे? चौथा साधन प्रवचन आहे. आता महाराजांनी इथे बघा कसं मॅचिंग आहे. मंदिर बी ज्ञानेश्वराचं आणि पारायण बी ज्ञानेश्वरीचं आणि चरित्र बी ज्ञानेश्वरीचं आणि 16 बी नाही. अशा प्रकारचं हे वातावरण ह्या ठिकाणी आहे. म्हणून असं दुसरे मंदिर असतील त्या ठिकाणी त्या मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. कोणतेही मंदिर असले असतात त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण आहे. पण ज्ञानेश्वर महाराज मंदिर मंदिर दुसरे देव दुसरा आणि पारायण ज्ञानेश्वराचं. पण इथं सगळं देव बी तोच पारायण बी तोच सगळं 16 तोच. म्हणून ह्या ठिकाणी विशेष आनंद आहे. विठ्ठल किती साधन झाले. हे एक एक साधनाचा विचार करा. एक एक साधन केलं तर मनुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे का झाले? काकडा पारायण 2 ज्ञानेश्वरी आणि गाथा भजन 3 आणि 4 आणि संध्याकाळी काय हरिपाठ. हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाये तपाचे सामर्थ्य चिरंजीव. हरिपाठाचं पुष्कळ महात्म्य आहे. हरिपाठ किती झाले? 5 झाले. आणि आता कोणतं चाललं? कीर्तन. कीर्तन चालू आहे. मग कीर्तनाचा महिमा. कीर्तन चांगा कीर्तन चांगा कीर्तन चांग कीर्तन चांग. ब्रह्मरूप काया होत असे कीर्तनी भाग्य तर ऋणी देव आईचा. बघा ब्रह्मरूप काया जीव ब्रह्मरूप आहे पण काया सुद्धा तुकाराम महाराजचं ब्रह्मरूप झालं म्हणून वैकुंठाला देहात तुका वैकुंठाला गेला. कारण त्याचं शरीर सुद्धा
हरिपाठ कीर्ती मुक्ती झाली आहे पवित्र जीव होय देहे त्याचा. म्हणून तुकाराम महाराज देहासहित वैकुंठाला गेले. त्यांचं शरीर कापरासारखं झालं होतं, कापरा भ्रमरूप झालेलं होतं, म्हणून देहासहित वैकुंठाला गेले. असो अशा प्रकारे कीर्तनाचा महिमा. त्याच्यानंतर बैठकीचे भजन 7 साधनं जे आहेत, 7 दिवसाचे 7 साधनं आहेत. त्या 7 साधनानं आपण ह्या उद्धार व्हायचे साधन आहे. पण तुका एका जणाकडे माहिले दुकान देतो मला विण सर्व वस्तू, पण कोण घ्यायला तयार नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला कोणी आहे. देव नलगे, देव नलगे. साठवणीचे हा, साठवणीचे रुंदले जागे. साठवणच नाही म्हणले आमच्या हृदयामध्ये काम क्रोध विकार भरलेले आहेत. म्हणून असो अशा प्रकारे हा 7 दिवसाचा सोहळा. आणि ह्याच्यामध्ये आपले माऊलीच अभंग आहे. कारण त्यांचेच 1011 अभंग आहेत. महाराजांनी सांगितले की ते 1100 अभंग आहेत. पहिले असुर दिवशी माऊलीचा अभंग घेतले. अक्कानी केळे चिक्कन मातू करोळे धनी गे मरुळ आदिनी चलू आने पंढरी राये चलू आने यल्ले बारणे यल्ले द्वारकने पुंडलिकन भक्ती के बंदा बाप महादेव विठ्ठलुने. म्हणून माऊलीच्या अभंगावर हा अभंग माऊलीचा आहे. आणि त्यांचंच अभंगावर निरूपण करत असताना पहिल्या ह्या जीवाला, मानव जीवाला कशाची गोडी लागली. माऊली म्हणतात ह्या सगळे जेवढे जीव आहेत त्याला विषयाची गोडी लागली. कशाची? विषयाची गोडी. विषयाच्या गोडीमध्ये मनुष्य गुंतून गेलेला आहे. विषय ओढी भुलले जीव कोण करिले आजचा हिव नुबजे नारायणी भाव पाहुणे ठाव नगदे. मी आता सांगितलं सगळ्यात देऊळ श्रेष्ठ कोणचं? हे देऊळ पुन्हा मिळतंय का? मिळते का? मिळत नाही. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतत सर्वं लभ्यते न शरीरम पुन्हा पुन्हा. बघा, पुन्हा पैसा मिळेल, दिलेला पैसा मिळेल. पुनर्वितम पुनर्भार्या, बायको मेली पळून गेली दुसरी मिळते, मिळते का नाही? पुनर्वितम पुनर्भार्या, पुन्हा मित्र मिळेल, पुन्हा जमीन जायचं मिळेल, पुन्हा शरीर मिळत नाही. म्हणून शरीर दुर्लभ आहे. दुर्लभ हा मनुष्यदेह आहे. या मनुष्यदेहाला येऊन काय करावं ह्याचं म्हणजे ह्या शरीराला येऊन काय साधावं. तुकाराम महाराज सांगितले त्या शरीराला येऊन काय करावं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. कोणची पदवी? पंतप्रधानाची नाही, सरपंचाची नाही, सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणजे मनुष्य देहाचा हाची स्वार्थ जो साधावा चौथा पुरुषार्थ तो न साधिता अर्थ अनर्थ जाणावा. मनुष्य देहाचा स्वार्थ म्हणजे काय? आता अनेक स्वार्थ आपले स्वार्थ आहे, माणूस स्वार्थी आहे. पण स्वार्थ सगळ्यात श्रेष्ठ कोणचं? तर पुरुषार्थ प्राप्त करून घेणं. पुरुषार्थ म्हणजेच मोक्ष. मोक्ष म्हणजेच काय? म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ प्राप्त आहेत. पण त्याच्यामध्ये 3 गौण आहेत. एक मुख्य पुरुषार्थ म्हणजे देवाची प्राप्ती करून घेणं हे मुख्य पुरुषार्थ. मग मनुष्य देहाला येऊन काय साधावं? तर आपला तो एक देव करून घ्या. मग ते न करता विषयामध्ये हा मनुष्य गुरपटलेला आहे. आणि त्या विषयामध्ये गुरपटतून पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण 84 लक्ष येऊन फिरू लागलेला आहे. म्हणून आता ह्याची कीव कोण करणार? कोण करणार? साधू संताशिवाय कोणी करत नाही. बुडत हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून त्या माऊलीला कळवळा आलं. आणि त्या माऊलीनं काय केली? तर लोपले ज्ञान जोगी
वेदांत ज्ञान आहे आणि ते ज्ञान लोपलं. ज्ञानानंच मोक्ष आहे. ज्ञानदेव तू कैवल्यम, है का नाही? ज्ञानदेव म्हणजेच कैवल्य, म्हणजेच मोक्ष आहे. मग ते ज्ञान लोपलं, नष्ट झालं नाही, लोपलं. लोपल्याचं कारण काय म्हणलं तर भगवंताने अर्जुनानं विचारलं, हे ज्ञान अगोदर मी गीता ज्ञान सूर्याला सांगितलं आणि सूर्यानं म्हणून सांगितलं, म्हणून विश्वाकुला सांगितलं, असं परंपरा चालत आलं. पण सांप्रतकाली लोपलं म्हटलं, लोपलं. आणि तेच ज्ञान मी तुला सांगू लागलेला. तसं ज्ञान लोपलं, धर्म लोपला, भक्ती लोपली आणि हित लोपलं. म्हणून लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. मग तेव्हा अवतार पांडुरंगा, पांडुरंगच अवतार घेऊन आणि ज्ञान रूपानं प्रगट झाले. अवतार पांडुरंगा, कोणाचा अवतार आहे? माऊलीच अवतार पांडुरंगा. नावच फरक, नाव ठेवले ज्ञानी. पांडुरंगाला नाव काय ठेवले? ज्ञानी. अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी. म्हणून लोपले ज्ञान जोगी हित नेण ते कोणी. अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी. आरती ज्ञान राजा मा दैवाले ते साधू. म्हणून पांडुरंगाचाच अवतार हा ज्ञानेश्वराचा आहे. म्हणजे महाविष्णूचा अवतार है का नाही? ब्रह्मा तो सोपान झाला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जणी लागे पाहिजे, सदाशिवाचा अवतार. म्हणून अशा प्रकारचे हे अवतार घेऊन हे आमचं तुमचं उद्धार करण्याकरता आले. तर ह्या जीवाला उद्धार कसं करावं तर ह्या अभंगामध्ये माऊली सांगतात की बाबांनो, विषयामध्ये जीव गुरफटलेला आहे. मग ते भूमिका म्हणजे कोणाची भूमिका? साधकाची भूमिका आपल्या अंगावर घेऊन हे अभंग प्रगट केलेला आहे. त्यांना काही नव्हतं, त्यांना गुढी नव्हती का? देवच म्हणजे देवच भक्त होऊन भक्ती कशी करावी हे शिकवण दिलेलं आहे अर्भकासाठी. पण ते धरिले पाठी. मास्तर पाठी कावर घेतो? त्याला लिहायची गरज आहे. त्या पोरासाठी पाठी घेतो. तसं माऊलीनं काय केलं, जे आहे ना ते कशाचं आहे? अग्नीचं आहे. है का नाही? डोळ्याचं जे तेज आहे ना, हे शब्द सप्रश्य रूप. रूप म्हणजे हे अग्नीचं आहे. रस म्हणजे पाण्याचा आहे. आणि तशाच प्रकारे शब्द विषय कोणाचा आहे? कानाचा आहे. आणि सुगंध विषय कोणाचा आहे? वाऱ्याचा आहे. 5 भूताचे 5 विषय, शब्द सप्रश्य रूप रस आणि गंध. हे 5 विषय जे आहेत ना, हे सगळ्याला आपल्या ताब्यात घेऊन आणि माणसाला काय केलं म्हणजे जन्मरणाच्या आवर्तनामध्ये घातलेले. हे 5 विषय प्रमाण 5ची पर्याप्ती दारुण ब्रह्मादिका नाडले जाण इत्राचा कोण पडे पाव. ब्रह्मदेवाला सोडले नाहीत. आणि तुमचं आमचं का पार ब्रह्मदेवाला. ते कबीरानं म्हटलं ब्रह्मा कसा म्हणले, काय सांगितले त्यांनी? ब्रह्मा बेटी चोद म्हणले. कोणाला? म्हणजे ब्रह्मा आपल्या मुलीवर त्यानं अभिलाष केला. मुलीचा कन्या अभिलाष, विधी नाही, विधी सांगितले. म्हणजे त्या ब्रह्मदेवानं कन्याचा अभिलाष केला. म्हणजे तात्पर्य सांगण्याचं काय म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा विषय सोडलेले नाहीत. म्हणून शब्द विषयामध्ये हरण मरण पावलं. शब्द विषयामध्ये हरण मरण पावलं. शब्द सप्रश विषयामध्ये हत्ती मरण पावलं. सप्रश विषयामध्ये. आणि रूप विषयामध्ये पतंगाचा किडा. दिव्याला खायला गेलं रूप बघून पतंगादीप आलिंगन त्याची अचूक मरण. ती विषयाचरण आत्मघाता. ते दिवा उजाड बघून खायला गेलं म्हणून गेलं. अशा प्रकारे रसना विषयामध्ये मासोळी मरण केली. गळ गळाला गेलं आणि गळ खाता गोड वाटेल, गळ गिळता घसा फाटी. अशा प्रकारचं गळ. आणि गंध विषयामध्ये कोण? गंध विषयामध्ये भरमर मरण पावलं. आहे का नाही? भरमर जे भुंग आहे, सुगंध घ्यायला गेलं, कमळाच्या फुलावर जाऊन बसलं आणि ते तिथंच काय झालं का कमळ कळी केपणे भरमरे भेदी कोडे.
भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी बसल्यानंतर रात्रीच्या वेळेला दिवसा उगवता आणि रात्री मिटता आणि ते कमळ मिटलं मध्ये सापडून पडलं आणि सकाळी हत्ती पाणी प्यायला आलं पाय दिलं तुडवून मरून गेलं. म्हणजे 5 विषयामध्ये हे 5 विषयामध्ये एक एक प्राणी मृत्यू पावलं. मग हे 5 विषय माणसामध्ये आहेत मग त्याची गती का होईल विचार करा. विठ्ठल कसं आहे डोळ्यानं रूप बघितलं की भुलून जातो. का सुंदर स्त्री आहे म्हणजे त्याची वैराग्य कुठपर्यंत आहे. वैराग्य सुद्धा किती कसले भले भले गेले वा आहे का ना रूपाला कसले. विश्वामित्रने क्या किया म्हणजे 60,000 वर्ष तपश्चर्या केला आणि ते मेनकेनं येऊन त्याला फुलली. हे काय रूप विषय आहे. रूप विषयामध्ये विश्वामित्र गेला. शब्द विषयामध्ये आहे का नाही. शब्दामध्ये गायन करण्यामध्ये मनुष्य गुंतून पडते म्हणजे गायन रेणुरण पावलं. रस विषयामध्ये जीव 10 का बरं जातात. एक एक विषय ओढून घेऊन जाते. रूप विषय डोळा रूप पाहायला घेऊन जाते. जीभ 10 घेऊन जाते शब्द आणि नाक मुकडे घेऊन जाते. हातर इतर सुगंध तेल शिवायला घेऊन जाते सुगंध. मग तशाच प्रकारे शब्द सप्तर्षी रूप रसगंध हे सप्तर्षी विषय भोगायला घेऊन जाते. मग असे 5 विषय माणसामध्ये आहेत. मग त्याला गोडी विषयाची लागलेली आहे. आणि देवानं हे 5 भूतात सृष्टी निर्माण केला आणि त्याचं उपभोग घेण्याकरता 5 इंद्रिय निर्माण केले. मग हे जीव त्याच्या मागे लागून आणि ह्या जीवाची दुर्दशा झाली. पुन्हा जन्म झालं म्हणून संताला दया आले. संतांनी काय केले की असं नवं ह्याला ह्याच्यातून बाहेर कसं काढावं तर कशी गोडी देवाची लागल्याशिवाय ह्याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून पहिल्या चरणामध्ये जसं जाते त्या सुगंधाच्या साठी तसं देवाकडे माझे जीव म्हणजे परिमळाची धाव भरमर वळते. ते गुळ का मंगीला ये म्हणते देव का माझ्याकडे ये म्हणतो. पण आपल्या हितासाठी त्या भरमरानं सुगंध सेवन करण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतोय. तसं देवा माझं जीव तुझ्याकडे लागू दे.
तुझी म्हणजे परिमळाची धाव भरमर ओढी तैशी तुझी गोडी लागो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्या परिमळाचं गोडी जसं त्या भरमाला लागले तशी तुझी गोडी मला लागू दे, असं देवाची प्रार्थना किंवा करुणा भागतात. ह्याला काय म्हणतात? करुणा. देवाचं करुणा भाकावं, कारण स्वतः ह्या संसारातून तरुण जाता येत नाही. मी स्वतः तरुण जातो ह्या संसारातून, जन्ममरणातून शक्य नाही. यथ एक चिलीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया आईलाच थडी सरले माया. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील भवत उतर नदीचा. म्हणून देवाची करुणा भाकावं. देवा मला तुझी गोडी लागू दे, आणि तुझी गोडी लागलं तर, आणि तू जवळच आहेस पण भेटनास, आहे का नाही? म्हणजे ह्या जीवाला विषयाची गोडी लागली आहे, पंचविषयाची. कसं लागलेली आहे? परमार्थाला लागलेल्या सुद्धा माणसाला हे 5 विषय आडवे येतात. ज्यांना परमार्थ करू लागला ना, साधक जो आहे ना, त्याला मान पान काहीच लागत नाही. खरं तर मान नाही, पान नाही, काहीच नाही. परमार्थ असं करावं, सती जाणारी जशी पतिव्रता असते, नवऱ्या करता सती जाते नवऱ्या बरोबर, तिला दुसरं काही दिसत नाही. मान पान कोण पाय पडल्या का कोण काकड्या, तिचं सती जाण्याची वेळेस सगळं सगळं तिच्या दृष्टीला दिसलं तरी तिचं लक्ष कुठं असतंय? सती जाण्यात. म्हणजे कोण मान केलं का, कोण पान केलं का, कोण अभिमान केलं का, कोण पाया पडलं का, त्याच्याकडे लक्ष राहत नाही. तसं परमार्थ करणाऱ्या माणसाला देवाकडेच लक्ष असावं. दुसरं मान अभिमान, मला मान मिळाली, मला ते मिळाले, मला हे मिळाले, असं नाही. म्हणून परमार्थाला असणाऱ्या माणसाला हे मान पान का होतंय म्हटलं तर आडवं येतात. हे 5 विषय कसे आहेत? चिरंजीव पद वाचा तुम्ही. पहिला शब्द विषयामध्ये गुरपटलं. कसं गुरपटले? महाराज लोक सुद्धा, आम्ही तुम्ही सगळे. कसं शब्द विषयामध्ये असं झालं, आता मी कीर्तन केलं, हरिपाठ केलो, गायन केलं, त्यांनी पक्वाज वाजले का, चांगलं वाजले की हो, किती चांगलं कीर्तन केले, किती गायन चांगलं झालं, असं स्तुती केलं तर हे ना फुगलं. मग हे कशामध्ये गुंतलं? शब्द विषयामध्ये. शब्दाची स्तुती केली, मग हे ना तिथं गुंतून पडलं. मग जिथं गुंतून पडलं तिथं घाला घातलं, म्हणजे शब्द विषयामध्ये अडकला. म्हणून शब्द विषय सप्रश. महाराज चांगले आहेत म्हणले, स्तुती केले, फुगला. मग महाराज चांगले आहेत म्हणून घरला बोलावं नेलं, मानपान केलं, गादी पलंग घालून दिलं, आणि ते छप्पर पलंग घातलं, आणि त्यांना निजवलं. कोणाला? महाराजाला. हे सप्रश विषयामध्ये गुंतला, म्हणजे त्याची सेवा करू लागले. आणि महाराजाची सेवा करा, हातपाय धावू लागले, त्याला तेच बरं वाटलं, त्याच्यामध्ये अडकून पडला, म्हणजे सप्रशी विषय. आणि रूप विषय. रूप विषय म्हणजे काय? माळा काय, आतर तेल काय, कपडे काय, फेटा काय, हे काय, महाराज काय, बाप दाब. रूप विषय. त्याला सजीवन काय, अशा प्रकारे एक माळा घालायचं, 17 माळा घातली. बैलाला ते हे घातले नाही, पोळ्या बाळ. तुकाराम महाराज तर म्हणायचे, जे ते कीर्तन करावे ते अन्न सेवावे, भाडे भुका लावणे, माळ घालू नये. तुम्हाला माळ पाहिजे, हार पाहिजे, हारच घातले नाही, मान पान मागायचं कशाला? मग हे 5 विषय जे आहेत महाराजाला सुद्धा फसवलेले आहेत. रस विषय. महाराज तुम्हाला का आवडतंय? काखर म्हणतात, विचारतात आम्हाला, विचारतात का खाता, तुम्हाला का आवडतंय? आवडतंय माठीत म्हणते. कशाला आवडायचं? काय खातो कळे ना, अशा प्रकार पाहिजे. भुकेची तोंडा कळणा अथवा कोंडा, काहीतरी खाऊन जगायचं आहे, देवाकरता जगायचं आहे. म्हणून त्या रचना विषयामध्ये गुंतून पडू नये, सप्रेश विषयामध्ये गुंतून पडू नये, रूप विषयामध्ये गुंतून पडू नये, आणि काय गंध विषयामध्ये पडू नये, माळा मुद्रा ह्याच्यामध्ये. म्हणून हे 5 विषय जो परमार्थी शुद्ध आहे, ज्याच्या देवाची कृपा झाली, त्याला मान मिळाला तर मी घेत नाही. नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तो पण तोची सुखी. सुखी जणी व्हावे, जग निवावे, अज्ञानी राहावे सरमार्गाची, असं अशा प्रकार मानपान नाही. म्हणून देवाची करुणा भाकावं. कावर भाकावं? जीव बघा, तुमच्या सांगतो,
जीव कसा आहे? अल्पज्ञ आहे. देवाचे करुणा काबर भकाव, देवाची सेवा काबर भकाव. देव अल्प म्हणजे जीव अल्पज्ञ आहे आणि देव सर्वज्ञ आहे. अल्पशक्तिमान जीव आहे आणि सर्वशक्तिमान देव आहे. आणि काय म्हणजे परिच्छिन्न जीव आहे आणि व्यापक देव आहे. नियंता तो आहे आणि अनियंता हा आहे. म्हणजे मायाच्या अधीन जीव आहे आणि माया देवाच्या अधीन आहे. म्हणून देवाची भक्ती करावं. अशा प्रकारे देवाची करुणा भागली, देवाची कृपा झाली. देव कुठं आहे तर स्वामीनाथ तात्पर्य काय म्हणतो, एकदा भजन करा. आणि वेळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांमध्ये त्या 2 कडव्याचा विचार आपण थोडक्यामध्ये सांगू आणि आपली सेवा पूर्ण करणार आहोत. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा कुमारी देव कसा आहे? अवीट आहे, न विटणारा अवीट असा परमात्मा आहे. अवीट गे माई विटेना, बाकीचं सर्व विटणार आहे. देव सोडलं बाकी सगळं विटणार आहे. विटणारा म्हणजे वीट येणार आहे. बायकोचं वीट येणार आहे, मुलाचं वीट येणार आहे, स्वतःच्या शरीराचं सुद्धा वीट येणार आहे. म्हातारा झालं की झालं कशा राहू. म्हणजे हे सगळं बदलणार जे आहे, विटणार आहे, सगळं विटतंय. भाजीपाला स्वयंपाक विटतंय का? तसे संसार विटणार आहे. ठीक आहे, माय विटेना असा अविट परमात्मा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, विटले हे चित्त प्रपंचापासून. हे प्रपंचापासून जीव माझं विटून गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सत्य नाही. हे मिथ्या अशा प्रकारचे असल्यामुळे विटणार आहे, बदलणार आहे, जाणार आहे, हे बदलत येणार आहे. करता गेलं करता वेळेला द्वापारा गेलं, कलियुग जाते. असे किती वेळा फिरतात. हे म्हातारा होते आणि जन्मतय मरतय. हे विटणार आहे. जे अविट आहे आणि ते नित्य आहे, ते बदलत नाही, ते विटत नाही, ते जात नाही, ते येत नाही, जन्मत नाही, मरत नाही, बाळ होत नाही, तरुण होत नाही, म्हातारा होत नाही आणि मरून जा. ते वस्तू आवीट आहे. आणि ते आवीट कुठं आहे असा प्रश्न आहे. कुठं आहे आवीट परमात्मा? कुठं आहे आवीट? गे माई येते ना, पण जवळी आहे परी. त्या परमात्मा एवढं जवळ कोणीच नाही. बायको कुठे आहे? शेजारची कामे दूर आहे. मुलं बाळ कुठे आहेत? मुंबई कलकत्ता आहेत. सगळं आपल्याला सोडून दूरच आहे, बाहेरच आहे. पण आत परमात्मा अंतर्बाह्य आहे, त्याच्यावर जवळ कोणीच नाही. आत हरी, बाहेर हरी. हरीने घरी कोण गेले? गोपिका म्हणतात मध्ये बी देव आहे आणि देह देवाची देऊळ, अंतर्बाह्य निर्मळ. देव पाहोयाशी गेलो देव होऊन इथे. देव अंतर्यामी आहे, अपरोक्ष आहे आणि
आणि तो परमात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, ऐके कुटीला लकमस्तका धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मा असे के का भूत मात्राच्या ठाई. आत्मा जो आहे तो मीच आहे. आत्मा जे आहे तो तोच आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये म्हणतात सर्वस्वच्या म्हणजे सर्वाच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी, जे बुद्धी सपुरे अहर्निशी ते वस्तू वा मी. ज्याच्या अर्थामध्ये मी मी म्हणून म्हणले ना ते मीच आहे. मी म्हण कुठे म्हणतात, डोक्याला हात लावा, कपाळाला हे डोकं आहे, ते छाती आहे, हात आहे. मी कुठं आहे ते मी म्हणणार देव आहे. मी म्हणणार देव आहे. मग तो जवळच आहे, एवढंच जवळ तुम्हाला मी विचारतो, का बरं भेट नाही? देव जवळच आहे, आपलं स्वरूप आहे, मग भेटना का बरं? कारण का असं महाराज, का बरं भेट नाही? देव भेटण्यात न भेटण्याचं कारण भगवंताने सांगितले, जे प्राणी या कामी धरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. देहच मी म्हणून घेतलं, एक असून एक समजून घेतलं. त्याला विपरीत भावना म्हणतात शास्त्रामध्ये. विपरीत आहे दोरी, समजलंय सर, आहे शिंपली, समजलंय सर, आहे बुजगावणं, समजलंय माणूस, आहे मर्गजळ, समजलंय पाणी. सो कोणाचा आहे? तस ह्या जीवानं देहालाच मी म्हणून माझं म्हणून काय त्या देवाला विसरण्याचं कारण. आणि विसरण्याचं कारण म्हणजे ह्या देवावर, अंतर्यामी देवावर 5 आवरण आहेत. किती? 5. झाकण असं वस्तू दिसते का? दिसत नाही. आवरण काढल्याशिवाय दिसत नाही. मग हे शरीरामध्ये परमात्मा नांदू लागलेला अंतर्यामी, ते वेदामध्ये सांगितलेल्या अंगुष्ठ प्रमाणामध्ये देव हृदयात थोडा अंगुष्ठ प्रमाण. मग त्या अंगुष्ठ प्रमाण तिथं उपलब्ध होतो, कारण ते सात्विक अंतःकरणामध्ये अपंचकृत पंचभूताच्या ठिकाणी परमात्माचं प्रतिबिंब कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोशाचं त्याला आवरण आहे. म्हणून पंचकोशाचं निराकरण केल्याशिवाय देव उघड होत. आणि 3 दोष आहेत, मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. आवरण दोष म्हणजे अज्ञान आहे. मलदोषाची निवृत्ती कशी होते? भजन कीर्तन केलं तर, देवाचं नामस्मरण केलं तर, सत्कर्म केलं तर मलदोषाची निवृत्ती होते. आणि देवाची उपासना केलं, ध्यान केलं तर काय होतंय? मनाची चंचलता नाहीशी होते, मन निश्चळ होतंय. आणि ते निश्चळ झालं की मग त्याला विक्षेप दोष जाते. विक्षेप दोष म्हणजे चंचल मन असलेलं निश्चळ होण्याकरता उपासना सांगितली. आणि ते अज्ञान जाण्याकरता ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञानानंच आवरण दोष नाहीस होतंय. मग हे 3 दोष गेल्याशिवाय देव भेटत नाही. मग जवळ असत तर का भेटत नाही? म्हणजे
हे दोष काढून टाकण्यासाठी हे सगळे साधन आहे. अवघीच शास्त्रे अविद्या नाशाची पात्रे. हे सगळे शास्त्र कशाचे आहेत? अविद्या काढून टाकाय करतात आहेत, देव निर्माण कराय करता नाही. देव अगोदरच आहे, देव अगोदरच आहे अंतर्यामी. हे मैला दूर करण्याकरता आरशामध्ये तोंड दिसावं झालं तर स्वच्छ आरसा आहे, मग तिथं तोंड दिसतंय. तसं आपलं अंतकरण स्वच्छ करण्याकरता हे सगळे साधनं आहेत. आणि हे साधनं स्वच्छ अंतकरण ज्याच्यामध्ये आहे तिथं परमात्मा उपलब्ध होतो, प्रगट होतो. म्हणून आत्मा परमप्रिय हरी, आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नामाची हौस भारी. मग त्या नामानं देव प्रगट होतो. जन नाम घेतो मन धोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यक्तता स्वामी मन एक हरी आत्मा जीव शिव समान वाया तुंदरगुण घाली मन. आत्मा तोच परमात्मा आहे. म्हणून त्या आत्मा परमप्रिय आहे, जवळ आहे, पण भेटेना. म्हणून महाराज म्हणतात तुझी गोडी लागू दे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये 2 उदाहरणं दिली अभंगामध्ये. पहिला उदाहरण कोणतं दिले? परिमळाची धाव भरमर ओढी. आणि दुसरं उदाहरण दिले तरशा लागली या जीवनाती ओढी तैशी तुझी गोडी. तरशा म्हणजे ताण लागलेल्या माणसाला पाण्याकडे जीव वरते. एखाद्याला जेवायला नाही गेलं तर चलत, पण ताण सोसत नाही. त्या परीक्षित राजानं ताण लागले म्हणून प्यायला गेलं तर सरपाचं लागलं का, पाण्यासाठीच त्या झोपडीत गेला तर समाधी लावून बसला होता, तिथं जाऊन पाणी पिलं आहे का नाही. मग सांगण्यात असं काय, तरशा लागल्यानंतर पाण्याकडे जसं जीव वाटतो तसं माझं जीव तुझ्याकडे लागू दे, असं अभंगाच्या जीवनाकडे तशी तुझी गोडी लागू दे. अशी जीवाला जर गोडी लागली तर तरशा पाण्याकडे जसं धाव घेत तसं देवाकडे जर गोडी लागली तर त्याचं फल काय? त्याचं फल काय? देवाची गोडी लागली. लहान चावले मन लागलीची गोडी तो जीवेना सोडी आईची गाडी. तरशा लागलेल्या जीवाला जसं पाण्याकडे वळत तशी गोडी लागली. कारण काय, देव जवळच आहे का भेटत नाही, पण त्याची ओढ लागावी लागते. त्याची ओढ लागलं तर ती गोडी कळते. नाहीतर काय होतंय, बगल में बच्चे बगलात लेकरू घेतल्या. मग माय माझं लेकरू कुठं आहे, माझं लेकरू तुझ्या बगलातच आहे. तसं गुरुकडे गेलं, गुरु काय सांगतात, तूच देव आहेस, तूच देव आहे. म्हणून अनंत ब्रह्मांडी जयाच्या उदरी तो माझ्या अंतरी आत्माराम. तुकाराम महाराज म्हणतात आनंद ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो माझ्या पोटात आहे, हे का नाही. म्हणून अशी देवाची गोडी लागावं पाण्यासारखी. मग का होतंय, त्याचं फळ काय होतंय? गोडी लागलं तर का होतंय? अभंगाच्या
रुक्मादेवी म्हणून विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी मिळवली. गुळामध्ये गुळ, मीठ पाण्याला भेटायला गेलं. जिथून जन्मलं तिथं भेटायला त्या न्यायानं जीव हा परमात्माचा अंश आहे. ममेव अंशो जीवलोके जीवभूता सनातना. जीव परमात्माचा अंश असल्यामुळं अंश आणि अंशी हे एक झाले असे. म्हणून परमात्मा स्वरूप जीव आहे. तो का म्हणे हा तो जीव सवय परब्रह्म मूर्ख नेणे वर्म संत चरण. ह्या मूर्खाला कळना का कळना? संताच्या पायाला लागना म्हणून कळना. मी तो वासुदेव कळो येईल विचारिता आहे ठाऊ सभाग्य संगता. आणि काय म्हणून 4 महावाक्य ते सांगतात वेदाचे. अहम ब्रह्मास्मी. कोण कोण? मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञानम ब्रह्म. तत्व मशी. आणि अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे तेच तू आहे. महात्मा ब्रह्म. माझा आत्माच ब्रह्म आहे. 4 वेदाचे 4 महावाक्य तूच देव आहेस म्हणून सांगतात. मग देव पावयाशी गेलो देव होऊन केलो. तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठल पुन्हा रोजी. त्याच्यामध्ये एक देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीच संचले जैसे तैसे. मुळामध्ये एक मायेच्या अवघानं अज्ञानाच्या अवघानं 2 झाले. अज्ञान गेले की एकच झाले. आरशामध्ये 2 दिसले एकच आहे. तू ते एक नाम हरी द्वित नाम दुरी. अद्वैत दुसरी मी तू पण जाऊ दे दुरी एकच घोमडी. बस अशा न्यायानं गोडीमध्ये गोडी मिळून गेली. जन्माचं सार्थक झालं. कर्तव्य संपलं. इच्छा केली ते पावलो आणि मुक्त झालो. मुक्तच होत असं मुक्त कुठलं होत? मुक्तच आहेस पण मुक्त आहो म्हणून कळालं नाही. कळालं की म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय? बाप रत्मादेवी विठ्ठली मला काय आवडते? देव आवडतो. देव आवडल्यामुळं आणि गोडीमध्ये गोडी मिळून गेलं आणि माझ्या जीवाचं सार्थक जन्माचं सार्थक झालं. म्हणून आजी संसार सुफळ झाल्या माय देखील पाय तो मज व्हावा तो मज व्हावा पांडुरंग. म्हणून त्याच्याशिवाय दुसरं समुद्राला नद्या धावून येतात. गंगा यमुना सरस्वती नर्मदा सगळे येतात आणि समुद्रामध्ये मिसळून समुद्र रूपक होतात. तुका म्हणे अवघ्या उर्मी झाल्या एक म्हणे. गंगा सागर संगमी अवघ्या उर्मी झाल्या तिथं निवाडा करता येत नाही. मी तू पण मागता येत नाही. असं अद्वैत अशा प्रकारचं गोडीमध्ये गोडी मिळून जाण्याचं करतात. हा मनुष्य जन्म आहे आणि ह्याच्याशिवाय सार्थक नाही म्हणून. आणि ह्या अभंगाच्या द्वारे माऊलीनं आपल्याला भूमिका जिज्ञासूची म्हणा साधकाची भूमिका घेऊन आणि त्या गोडीमध्ये परमात्माने एक रूप होण्याकरता हा मनुष्य देहालेला आहे आणि तेच करून दाखवले आणि तेच आपण त्यांच्या मार्ग जाऊन भगवंताच्या चरणी समर्पित करून माऊलीच्या आणि माझ्या सेवेला विराम देतो आणि माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली